नमस्कार. लाल बावटा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 108 रुग्णवाहिका चालकांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. आंदोलन केल्यामुळे ज्या रुग्णवाहिका चालकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, ते निलंबन तात्काळ मागे घेण्याच्या सूचना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कंपनीला दिलेत. BVG कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात आणि चालकांवर सूडबुद्धीनं करण्यात आलेल्या कारवाईविरोधात C2 कामगार संघटना आक्रमक झाली होती. या पार्श्वभूमीवर C2च्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळानं राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान C2चे राज्य अध्यक्ष डॉक्टर D.L. कराड यांनी रुग्णवाहिका चालकांची बाजू आरोग्यमंत्र्यांच्या समोर मांडली. केवळ एका सहकार्याच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे आणि मानवतावादी भूमिकेतून चालकांनी आंदोलन केले होते. त्यामुळे आंदोलकांच्यावर झालेली निलंबनाची कारवाई पूर्णपणे अन्यायकारक आहे, अशी भूमिका संघटनेनं मांडली. यावर आरोग्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. रुग्णवाहिका सेवा ही अत्यावश्यक सेवा असून चालकांवर अन्याय झाल्यास त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित कंपनी व्यवस्थापनाला चालकांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याचे आदेश दिलेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला C2चे राज्य अध्यक्ष डॉक्टर D.L. करार, C2चे राज्य पदाधिकारी कॉम्रेड भरमा कांबळे, कॉम्रेड शिवाजी मगदूम, कॉम्रेड उज्ज्वला पाटील यांच्यासह या संवेदनशील विषयावर झालेल्या बैठकीत 108 रुग्णवाहिका चालक संघटनेचे नागनाथ नरळे, उपाध्यक्ष पांडुरंग टोमके, संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अमित मोरे, उपाध्यक्ष मज्जिद शेख, दिनेश गवळी, अवधूत पाटील, उदय कोरे, समाधान मांगले, सागर धनवडे, शिवाजी रोटे, अनिल कोळी, अनंत आवळकर, अजय निकम, विश्वास पाटील, दयानंद लाड, सुखदेव पुजारी यांच्यासह राज्यातील तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आश्वासनामुळे निलंबनाची टांगती तलवार असलेल्या चालकांना मोठा दिलासा मिळाला असून संघटनेनं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानलेत. मात्र जोपर्यंत कंपनी प्रत्यक्षपणे हे निलंबन मागे घेत नाही, तोपर्यंत संघटना या संपूर्ण प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून राहणार असल्याचंही C2च्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या बातमीवर तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लाल बावटा या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.